गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, ही आहे एक छोटीशी झलक कारगिल मार्केट एरियाची म्हणू शकता तुम्ही. आणि याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे द्रासकडे वॉर मेमोरियल बघायला. तर मित्रांनो, इथे बाईक पार्क केलेली आहे, इकडे मेमोरियल आहे, तिथे फ्लॅग आहे. किती छान असा फ्रेम येत आहे. अमर जवान ज्योत, जिथे आपले सगळे जवान शहीद झाले होते त्यांच्या आठवणीमध्ये त्यांचं नाव तिथे कोरण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या आठवणीमध्ये ती अमर ज्योत नेहमीच जळत असते. वंडरफुल, वर्थ विजिटिंग प्लेस, खरंच यायला हवं. ते जे इकडे वर स्नो पीक दिसत आहे ना, ते आहे टायगर हिल. तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही, साधं शिंकुला टॉपला बाईकनीच चढताना आमचे 12 वाजले आणि तिथे वर जाऊन लढाई करणे आणि जिंकणे, विचारच करा बस. तसा रोड तिथनं आम्ही असं वर आलो आहे. आणि तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो, हे बघा मॅप म्हणजे फुल ऑफ ट्विस्टीज. हे बघा कंटिन्युअसली लेफ्ट राईट 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 लेफ्ट. तर गुड मॉर्निंग. दुपारचे वाजले आहे 1. दुपारच्या 1 वाजता गुड मॉर्निंग म्हणणारा बहुतेक मीच आहे पूर्ण जगात. कारण आजचा दिवस आहे रेस्ट डे. आम्ही आहे लेहमध्ये आणि इथे आता अर्पण भाऊ आपल्या बाईकला सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवणार आहे आणि कृतीश सर पण त्यांच्या बाईकला सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवणार आहे. आणि मी आणि यश मजे करणार आहे. हेल्मेट घेतलेलं आहे पण याला गोप्रो लावलेला नाही आहे. सो टुडे विल बी ओनली मोबाइल. अरे भाई गर्मी नहीं हो रही तुमको ये पहन के? गर्मी नहीं हो रही है? टैन नहीं होना है ना? अरे तो सन टैन होता चेहरे के लिए होता है वो, चेहरे के लिए. हाथों में भी होता है. चलो भाई कोई नहीं. तर मित्रांनो, आमचं स्टे लेहमध्ये गँगझिंग विला इथे आहे आणि खूप छान अशी प्रॉपर्टी वाटत आहे मला. इथे पूर्ण हे वुडनचं वर्क केलेलं आहे बघा. हे प्रॉपर प्युअर वुडननी केलेलं आहे. तर चला निघूया, लेह दर्शन करूया. तर मित्रांनो, दिस इज रॉयल एनफील्ड शोरूम लेह आणि इथे मी माझी बाईक पार्क केलेली आहे. आपली तर KTM आहे. यशलाही काही काम नाही आहे आणि या दोघांना तिथे काम आहे आतून. अदर प्लान्स ओके. बट मी एक म्हणेल, माझ्या कुठल्याही लॉंग राईडमध्ये इट हॅज सम अदर प्लान्स. गुजरातमध्ये सुद्धा रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये 2 वेळा जावं लागलं आणि इथे सुद्धा रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये KTM वाल्या माणसाला पुन्हा यावं लागलं. हे एक आपला असा एक बॉन्ड तयार होत आहे रॉयल एनफिल्ड सोबत असं वाटत आहे मला. तर मजा येणार. KTM के कॉम्पिटिशन में एक लाइट वेट बाइक चाहिए मेरे को. गोरिल्ला है ना, KTM के कंपटीशन फेल कर देती गोरिल्ला. KTM मुझे गोरिल्ला भी नहीं चाहिए, चिंपांजी भी नहीं चाहिए. आपण काय जास्त बोलूया नाही तर सगळेजण मिळून मला मारतील इकडे. तर मित्रांनो, हे आहे कॅफे, रॉयल एनफिल्ड कॅफे लेहमध्ये. बघूया इथे काय भेटत असेल तर खाऊया आणि बघूया समोरचा काय प्लॅन होतो. चला. तर मित्रांनो, रॉयल एनफिल्डच्या कॅफेमध्ये चहा कॉफी या व्यतिरिक्त काहीच नाही. तर त्यामुळे आम्ही बाहेर निघालो. बट रस्त्यातच आम्हाला KTMचं शोरूम दिसलं. तर मित्रांनो, प्रॉब्लेम काहीच नव्हता. फक्त रिअर ब्रेकचं जे ऑइल टॉपअप असते आणि इंजिनमध्ये थोडंसं ऑइल टॉपअप करून केलेलं आहे आणि नॉर्मल चेकअप जे असते ना, बस. तर चला 10-15 मिनटं 15-20 मिनटं इकडे गेलेले आहे. जोरदार भूक लागलेली आहे. चला आता जेवण करूया. तर इथे द टेरेसमध्ये यू विल बी हॅव्हिंग आवर लंच. आता द टेरेसला चढायसाठी जे पायऱ्या असतात ना, ते पायऱ्या चढत आहे मी. नाईस, छान आहे. बाहेर बसायचं की आतमध्ये? प्लेट वगैरे थोडंसं काही स्क्रू लावायचे.
मित्रांनो नाही, हे रॉयल एनफिल्डचं शोरूम नाही आहे, हे मेकॅनिकचं शॉप आहे. रॉयल एनफिल्डमध्ये अर्बनचं काम सुरू आहे, क्रिती सरांचं काम झालेलं आहे, गाडी रेडी आहे. अर्बनची गाडी रेडी व्हायला थोडासा वेळ लागेल. तेवढ्या वेळात आम्ही यशच्या गाडीचं छोटंसं काम आहे. ऍक्च्युली याचं टॉप बॉक्समध्ये काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम आहे, ते चेक करायचं आहे बस. तर आजचा दिवस ऍक्च्युली सर्व्हिस स्टेशन सगळ्या गाडी ट्यूनअप करणे फॉर द जर्नी अहेड. तर असाच राहणार आहे आजचा दिवस. तर मित्रांनो, हे जुने बुश काढून नवीन बुश लावले आहे. तर हे आता काम करतील की नाही आता आपल्याला यश भाऊच सांगणार. काम करणार काय? 50-50 नाही, आपल्याला 100% पाहिजे बाबा. चला निघूया. A few moments later. तर मित्रांनो अजून एक काम आहे शिल्लक. ऍक्च्युली यशच्या बाईकमध्ये बटन आहे, जे स्क्रीन आहे, ही जे स्क्रीन आहे ना, याला स्विच ऑन स्विच ऑफ करायची. ही जे बटन आहे, ही बटन खराब झालेली आहे, ही दबतच नाही. तर ही बटन आम्ही शोधायला आलेलो आहे आता इथे बाईक स्पेअर झोन रॉयल एनफिल्ड. तर बघूया, ही बटन शोधण्यासाठी सुद्धा जवळजवळ आम्ही 5-6-7-8 दुकानं बघा, बहुतेक हसत येत आहे. भेटली की नाही भेटली का? क्या बात आहे भाई, मिल गया. जवळजवळ 7-8 दुकानं बघितले, आता बटन सापडलेली आहे. आता लावायचं आहे बस. तुला लावता जमेल का? अरे एक नंबर जमेल ना? मग हॉटेलमध्येच करूया. चला हेल्मेट का सीन देखना पडेगा भाई. It's really a good experience to come down here at Royal Enfield service station. मजा आली. त्यांनी बिचाऱ्यांनी गाडी घेतल्या लावली. असं काही नाही की ही साइड की टाइम लगेगा, ही होगा. 2 घंटा हो गया होगा and we are done. So yes, wonderful experience. Thank you, Ari. And the second part is now once we went to KTM, this was super fast because he was the only one waiting there. तो गाड़ी लेके गया 20 मिनट 30 मिनट में सर ऑयल चेक हो गया, रिफ्यूल हो गया, 300 रुपए में काम हो गया. थँक यू. तर मित्रांनो, मी पुन्हा आरीमध्ये आलेलो आहे आणि माझ्या इथे सोबत आहे यश आणि क्रिती सरांनी अर्पणच्या गाडीचं काम झालेलं आहे, पण तरी सुद्धा थोडा टाइमपास सुरूच आहे. तर फायनल टच म्हणता एक नवीन काम आपण काढतच आहे. म्हणजे असं आहे की यानंतर आपल्याला काहीच काम आलं नाही पाहिजे. तर जितकेही स्क्रूज आहे गाडीमध्ये सगळेच टाईट करण्यात येत आहे. तर आता बघूया, आज मला नाही वाटत की काही साईट सीइंग होणार आहे. काही प्लॅन आहे का आपला? आता आपलं हे वॉर मेमोरियल, हॉल ऑफ फेम. तर हॉल ऑफ फेम मध्ये एक लेझर शो होतो. बघूया, जर यांना अजून काही नवीन सुचलं टाईट करायचं तर ते सुद्धा जाणार कामात. आपण चाललेलो आहे आता हॉल ऑफ फेम कडे. ऍटलिस्ट एक तरी आपण पॉइंट आज कव्हर करूया. पार्किंग मध्ये हेल्मेट वगैरे सगळं ठेवलेलं आहे, काहीच अलाउड नाही आहे. बघतो गॉगल अलाउड आहे की नाही. चला. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 इन ले. कालचा दिवस तर आमचा सर्व्हिस स्टेशन व्हिजिट मध्ये गेलेला आहे. आज ऍक्च्युली आम्ही लोकल साईट सीइंग करणार आहे. बघू शकता, मी पण त्यासाठी कम्प्लिटली तयार आहे. थोडासा चिकना चांगला दिसत नाही, पण ठीक आहे यार, थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून उडवली. 1-2 दिवसात येऊन जाईल परत. आपली बाईक रेडी करत आहे, त्याचा टॉप बॉक्स 1 नंबर सेट झालेला आहे. काल जे पण आपण मेहनत केली कामी आलेली आहे. आणि अर्पण भाऊ पुन्हा सर्व्हिस स्टेशनला गेलेला आहे. त्याला अजून काहीतरी छोटासा इश्यू आलेला आहे. तर आजचा पहिला पॉईंट राहणार आहे थिक्से मॉनेस्ट्री. चला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे थिक्से मॉनेस्ट्रीला आणि माझ्या समोर हा जो रस्ता आहे हा ट्रेकवाला रस्ता आहे आणि आम्ही आलेलो आहे बाईकच्या रस्त्याने. तर इथे आम्ही बाईक्स लावलेले आहे. इकडे मे बी अर्धा ते पाऊण तास जाईल. तर ऍक्च्युली क्रिती सरांनी हे ऑलरेडी बघितलेलं आहे थिक्से मॉनेस्ट्री. तर त्यामुळे आम्ही तिघं इकडनं समोर जाऊया. नाही, पण सुंदर मॉनेस्ट्री आहे, प्रत्येकाने येऊन पाहायला पाहिजे. ऍक्च्युली आयकॉनिक फोटोग्राफ ऑफ लेह इज थिक्से मॉनेस्ट्री. ओके, त्यामुळे यायलाच पाहिजे. ती फोटो आपण घेणार 100% रिटर्न मध्ये जाताना घेणार. ओके, चला सर, तुम्ही इथे बसा, मी येतो. चलो मित्रो, दिस इज द एंट्री पॉइंट अँड वी आर गोइंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन. चला.
हाऊज दिस गुड एक्सपिरियन्स. एकदम शांत राहावं लागतं, हळूहळू बोलावं लागतं. म्हणजे बोलावंच नाही लागत, पण तरी आम्ही थोडंसं बाहेर आल्यावर ॲक्च्युली आतमध्ये जर गेलं तर काहीच बोलावं नाही लागत. चला, थिकसे मॉनेस्ट्री आपलं डन झालेलं आहे. बस आता इकडनं आता खाली उतरायचं आहे आपल्याला आणि नेक्स्ट प्लेसला जायचं आहे. ओके. अरे भैया बहुत ही सही था, बहुत ही सही था. ही बघा मित्रांनो, रॅन्चोची शाळा, रॅन्चोज कॅफे. ही ॲक्च्युली रिअल शाळा आहे आणि याचा काही भाग याला शूटिंगसाठी बनवण्यात आलेला आहे आणि बाकी सेक्शनमध्ये आपल्याला एंट्री नाही आहे. आणि तो बघा व्हायरस, बढिया. तर मित्रांनो, हीच आहे ती आयकॉनिक भिंत. बल्ब असा वरून टाकलेला होता, इफ यू रिमेंबर. अरे भैया चला मित्रांनो, फ्रॉम रॅन्चोची शाळा नंतर डायरेक्ट आपण आहे गुरुद्वारा श्री पत्तर साहेब. मित्रांनो, दर्शन झालेले आहेत. आता आपण पुढे कुठे जाणार आहे? मॅग्नेटिक हिल आणि त्यानंतर झंस्कार आणि इंडस रिव्हरचं जे संगम आहे तिकडे जाणार आहे. चला, वेळ भरपूर कमी आहे, खूप जास्त टाइमपास झालेला आहे. आपल्याला आता बरं पॉईंट्स कव्हर करायचे आहे, नाहीतर सनसेट पॉईंट सुटून जाईल आपला. तर हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे आहे झंस्कार आणि इंडस म्हणजे सिंधू नदी याचा संगम. आणि याआधी आम्ही मॅग्नेटिक पॉईंटला गेलो होतो, बट माझा जो रिव्ह्यू राहणार ना मॅग्नेटिक पॉईंटचा, तर तुम्हाला खरंच मॅग्नेटिक पॉईंट एक्सपिरियन्स करायचा आहे तर गो टू गुजरात. व्ह्यू बघा किती छान दिसत आहे. इथे सूर्य, इथे नदी आणि इथे आपली बाईक. एक नंबर. चला. जस्ट एक छोटासा सरप्राईज. इथे आम्ही शांतीस्तूपामध्ये आहे आणि आमच्या पुढे अचानक प्रकट झाल्या टॅक्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. चला, सम स्मॉल सरप्राईज. चला, बॅटरी डाऊन झालेली आहे, फोन आता बंद होणार. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 15 जून आणि आज लेहचा आपला लास्ट दिवस आहे. आज आपण इकडनं निघणार आहे नुब्राकडे. तर लेह आपलं डन झालेलं आहे. वी हॅव लेड. ठीक आहे, त्याच्याच निशाणीमध्ये हे स्टिकर मी आता इथे माझ्या बाईकवर लावणार. हे ऍक्च्युली माझ्याकडे खूप दिवसापासून होतं. सो फायनली ऑफिशियल स्टॅम्प. आता झेंडा लावतो हँडलला आणि मग आपण इकडनं निघूया. हा ऍक्च्युली ऑफिशियल फ्लॅग असतो. प्रत्येक बायकर आपल्या बाईकवर हे लावतो. तर इकडे न येता लावण्यापेक्षा इकडे आल्यावरच इथे ऑफिशियली लावलेलं जास्त बरं. सो we'll find some good place to tie it here. Second knot here. Chale, done. मी आता गाडीवर चढलो. ओके, चलो तन्मय सर, बाय. चलो मिलते, बाय. या बाय. तर मित्रांनो, आमच्या हॉटेलच्या जवळचं जे पेट्रोल पंप होतं ना, तिथे खूप गर्दी होती. तर मी असंच शोधत ह्या दुसऱ्या हे बसस्टॉप जवळच्या पेट्रोल पंपाशी आलो आहे. तर आता फुल टँक झालेली आहे. तर आज आपण निघत आहे नुब्राकडे. नुब्रा विल बी आवर स्टॉप फॉर टुडे. आणि जाताना आपल्याला लागणार आहे खारदुंगला. खारदुंगला वॉज वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोड बिफोर उमलिंगला. तर खारदुंगला आपण करणार आणि तिथे छान छान फोटोज घेणार आज आपण. ओके. तर मित्रांनो, 2 दिवस आपला इथे स्टे होता. लेहमध्ये आपण बऱ्यापैकी अक्लेमॅटाईज झालेलो आहोत. लास्ट व्लॉग्समध्ये बघितलंच असणार. आता तो लास्ट राहणार की याच व्लॉगचा स्टार्टिंगचा पार्ट राहणार, बघूया. तर मित्रांनो, पहिला चेकपोस्ट आपला झालेला आहे. खारदुंगलाकडे आपण निघालेलो आहे. इकडनं हार्डली 25 ते 26 किलोमीटर आहे खारदुंगला. या
रस्ता थोडा नॅरो आहे, भरपूर सांभाळून इकडे गाडी चालवावी लागेल आपल्याला. माझ्या मागे जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता की एक पूर्ण काफिला आहे त्या रॉयल एनफिल्डचा. आज मित्रांनो मी काय केलेलं आहे, हे डबल लेअरिंग केलं आहे. थांबा, ही समोर गाडी आहे ना ती काढून घेतो मग बोलतो. ॲक्च्युली हे आतमध्ये माझं विंटर जॅकेट घातलेलं आहे. विंटर लायनर माझ्याकडे आहे नाही, विंटर जॅकेट घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपलं हे रायडिंग जॅकेट थोडंसं हे स्ट्रॅप्स लूज करून घातलेलं आहे. तर बऱ्यापैकी सपोर्ट होत आहे त्यांनी. माझ्या मागे आहे क्रितिश सर, माझ्या एक्झॅक्टली समोर आहे अर्पण आणि त्याच्यासमोर लीड करत आहे आज यश. कारण त्याचा मॅप जो आहे तो एकदम मस्तपैकी दिसतो त्याला उन्हातसुद्धा. तर यश इज लीडिंग टुडे. बिट ऑफ रोड हिअर. अरे बापरे, अरे बापरे, दगड. तर मित्रांनो मस्तपैकी ऑफरोड आलेला आहे. जंस्कारची पुन्हा मला आठवण झालेली आहे आणि आमच्या मागे खूप मोठा काफिला आहे. आम्हाला त्यांना समोर नाही जाऊ द्यायचं आहे. ते जर का आमच्या समोर गेले तर त्यांची पूर्ण धूळ आमच्या अंगावर येणार. ओके, बस 29 किलोमीटर्स खारदुंगला फ्रॉम हिअर. ऑफरोडची महिमा कायम आहे. समोरून ट्रक येत आहे. पाणी पाहिजे, पाणी. विदाउट पाणी देर इज नो राणी. राइट से लो, लंबा कर्व लो, कोई नहीं है आगे, आगे बढ़ो. वो ऐसा क्यों लग रहा है बार बार उसी टर्न पे आ रहा हूँ मैं. अरे बापा बाबा बाबा, पूरा ग्रेवल है, मस्त. थोड़ा सा हल्का सा राइट आजा, राइट आजा, राइट आजा. यस बेबी. टर्मैक नया वाला बन रहा है, उस पे से अब भी नहीं डाल सकते अपन, नहीं तो गाड़ी चिटक जाएगी. हो, जंस्कार से टफ है क्योंकि हाइट चढ़ रहा है अपन. ये टायर को फोड़ सकते देखा जाए तो. थैंक यू भैया, थैंक यू, थैंक यू वेरी मच. राइट वाले से लेना, टर्न लेके पूरा प्लेन है. चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट साउथ पॉइंट नॉर्थ पॉइंट काय आहे तिकडे भेटूया पाणी पिताना. 6 किलोमीटर और, बट यहाँ पे पानी मिल जाएगा शायद. मैं क्या बोल रहा, पानी भरते नहीं, 2 बॉटल ले लो ऐसे, जल्दी से जल्दी निकलो. ठीक आहे मित्रांनो, चला पाणी ब्रेक झालेला आहे. वी आर हेडिंग टुवर्ड्स खारदुंगला नाव. मला पाण्याचंच टेन्शन होतं. डन आहे अभी. चला चला चला. इकडे भरपूर जण फोटोग्राफ घेत आहेत तर तेच आम्हाला एक प्लस पॉईंट आहे की आम्ही समोर निघून जाऊ आता. चला. उडाव क्या धूल भाई, अर्पण भाई, धूल उडाव क्या, धूल उडाव क्या. तर मित्रांनो या रस्त्याचं मी नामकरण करत आहे. दिस इज नॉट खारदुंगला रोड, दिस इज खडबडदुंगला रोड. खडबडदुंगला, खडबडदुंगला, यू नो खडबडदुंगला. हे बघा कसं खडबड 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 होत आहे. चला, या कॅमेऱ्याची मुंडी खालीच पडत आहे कंटिन्युअसली. याला बंद करतो. मजा येत आहे, मजा येत आहे. याच तर गोष्टीसाठी आपण आपली 390 ॲडव्हेंचर घेतली होती बाबा. सो दॅट द जर्नी विल बिकम स्मूदर अँड फन. या व्हॉट अ स्लाइड मॅन. चला. तर यशची फरमाइश आहे की त्याचा एक व्हिडिओ घेऊया. मिस्टर यश जल्दी आओ, आपका वीडियो लिया जा रहा है. और ये सारे नमूने मेरे आगे निकल गए. आ जाइए, आ जाइए, आ जाइए, आ जाइए. या बेबी या, कम ऑन. चलो बाय. स्नो पीक माउंटेन्स असं वाटत आहे आपल्या लेवलवरच आहे की काय. दी हाईएस्ट मोटरेबल रोड नहीं बोलेंगे यार, हाईएस्ट ऑफ रोडेबल रोड बोल सकते हैं इसको, या फिर हाईएस्ट मोटरेबल ऑफ रोड. चला मित्रांनो डायरेक्ट आता टॉपवरच भेटूया. खाडबडदुंगलाचा जो रस्ता आहे ना तो पूर्ण आपण पार करूया, सर करूया आणि खाडबडदुंगलाला आपण आपला सेल्फी घेऊया. सेल्फी. चला. तर बस 4-4.5 किलोमीटर नंतर आपण आता टुरिस्ट स्पॉटला पोहोचूया. कारण खारदुंगला इवन इफ इट इज वन ऑफ दी टॉप मोस्ट मोटरेबल रोड इन दी वर्ल्ड, इट वॉज. टुरिस्ट जातात, कारनी जातात, तिथे रील्स काढतात, तर त्यामुळे गर्दी भरपूर भेटणार वर गेल्यावर. तर बघूया आपल्याला कसा चान्स भेटतो. कारण अशा टॉपवर जास्त वेळ टाइमपास करणे इट्स नॉट रेकमेंडेड फॉर युअर हेल्थ. ठीक आहे, लवकरात लवकर तिथे आपलं जे पण आहे 5 मिनटं आपली मेमरी बनवा. हार्डली 5 मिनटं आणि निघा. कधी विचार नव्हता केला इतक्या वर आपण आपली गाडी आणणार, ते पण 1 वर्षाच्या स्पॅनमध्ये. मागच्या वर्षी फेल्युअर झाल्यानंतर सुद्धा. अरे बापरे, कट 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 कट. चला चला. टॉप तर नाही आलेला आहे, हे काहीतरी व्ह्यू पॉईंट आहे मे बी. प्लीज ड्राईव्ह ग्रेसफुली. इट्स नॉट अ टॉप ॲक्च्युली आय थिंक. चला चला समोर आहे.
हा वॉटरफॉल फ्रोझन आहे, फ्रीज झालेला आहे त्या पाईपवर सुद्धा. बढिया आहे यार, मस्त आहे. म्हणजे आपण काय झिरो टेम्परेचरवर आहे का सध्या? ते बघ तिकडे पण पाणी पूर्ण जमलेलं आहे. चला निघूया, कारण इकडे आहे टेस्टिंग झोन. टनल टेस्टिंग सुरू आहे, त्यामुळे ब्लास्ट होत राहतात आणि त्यामुळे दगडं खाली पडतात. तर लवकरात लवकर समोर निघा. हॅलो मित्रांनो, खारदुंगला टॉपला आलेलो आहे. तर मित्रांनो, दिस इज खारदुंगला गोंपा. ॲक्च्युली खारदुंगला गोंपा ते जे आहे ते मंदिर आहे, तिथे काही लोक असे चढत आहेत. ते स्नोचा थोडासा पोर्शन आहे. आपले रायडिंग बूट्स तिथे आपल्याला काही सपोर्ट करणार नाही, तो कारनामा काही आपण करणार नाही. बस इथे जे येलो दिसत आहे ना, खारदुंगला टॉपचा इथे बोर्ड आहे, तिथे जाऊ, सेल्फी घेऊ आणि समोर निघू. अरे खाली वगैरे, चलो जल्दी. आपली बाईक तर इकडे लागली रे बाबा. वी आर ॲट वन ऑफ दी हायेस्ट मोटरेबल रोड, 17,982 फीट, अँड दिस इज माय बाईक हिअर. ॲक्च्युली मित्रांनो काय झालेलं आहे, बाईक तर लावलेली आहे, पण आमच्या बाईकसोबत आमचीच फोटो येत नाही आहे. सगळेजण आमच्या बाईकवर चढून स्वतःची फोटो काढत आहे. नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, फोटो आपली झालेली आहे. आपली बाईक इथे आपण खारदुंगलाच्या बोर्ड समोर लावलेली आहे आणि आता इथनं समोर पळूया. चलो निकलते हैं आगे निकलते हैं. इकडे स्नो बघा किती सुंदर. हे लोक काय कारनामे करत आहे बाबा. ते बघा, तो वर चढत आहे आणि वरून मग ते तिकडे असं घसरत आहे. हुंदर इकडे आहे, खलसार इकडे आहे, ले राईट साईडला आहे, तुर्तुक लेफ्ट आहे, सियाचीन लेफ्ट आहे. चला इकडे सुद्धा एक व्ह्यू पॉईंट आहे. हा सुद्धा एक, ज्याला तिकडे फोटो नाही जमली तो इकडे फोटो काढू शकतो. ओके चला, समोर निघाले का रे तुम्ही? आपली गाडी समोर निघाली वाटतं. अरे तुम्ही खाली उतरले का रे बाबा? एक नंबर. हरबला हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, इथे आपला नाश्ता पॉइंट. दिस इज द नॉर्थ पुल्लू. इकडे आपण करूया नाश्ता, थोडासा ब्रेक घेऊया, चहा घेऊया आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तिथे आपल्याला एक न्यू फ्रेंड भेटलेले आहेत, आयुष. ही इज फ्रॉम दिल्ली. हा एकटा आलेला आहे ॲक्च्युली, याच्या मित्रांना सुट्ट्या मिळालेल्या आहे, त्यामुळे एकटाच आलेला आहे. ही हॅज जॉईन्ड अस. या चलो डन. तर मित्रांनो, खारदुंगला झालेला आहे. खारदुंगला नंतर नॉर्थ पुल्लूला आपण नाश्ता केलेला, नाश्ता नाही म्हणता येणार, चहा ब्रेक घेतलेला आहे. मजा आली. खारदुंगला एक नंबर मजा आली. तर अशी आहे आजची जर्नी. ॲक्च्युली नुब्रा इज अराउंड 125-130 किलोमीटर्स फ्रॉम लेह, आणि नुब्राला जाताना मध्ये खारदुंगला पास लागतो. मित्रांनो अजून एक ऑफ रोड भेटलेला आहे. आपण ऑफ रोड मारूया. किधर से ऊपर नहीं जाना है, ये राइट में जाना है क्या जगह? चायला मस्ती तर करत आहो, पडलो नाही पाहिजे. हे निघाली, हे आरामात निघाली. क्या है? तो इधर से ले, लेफ्ट से ले. लेफ्ट भी नाली है. अभी तो गाड़ियाँ गई कैसी है यहाँ से? जगह नहीं है. लेट मी चेक. नहीं तो ऊपर चढ़ानी पड़ेगी. ये है इधर से जगह. आजा. है. रुक, देख के आता हूँ पहले, तो गाड़ी रिवर्स लेने में दिक्कत हो जाएगी. नाली तो है ही. ये नाली है. हाँ पुढे. नहीं सर. नाही. अबे नाही, ये इकडनं ये, इथे दगड टाकलेलं आहे. येऊ काय? वेगळीच मस्ती झाली आहे. काही हरकत नाही मित्रांनो. बाईक वारी फुल भारी. आयला एक
यहाँ से तुझे नीचे उतरना है, यहाँ पे पत्थर है। अबे ये जो पत्थर है ना, ये पूरे नीचे ढकेलने पड़ेंगे। रुक जा, मेरी गाड़ी यार स्टैंड पे। रहने दो, क्योंकि ये घसरेगा पूरा मट्टी। हाँ पूरा मतलब अपने को ब्रेक मिलेंगे नहीं, ट्रॅक्शन मिलेंगे नहीं। चलो ऊपर जाते हैं, वापस जाते हैं। चला मित्रांनो, बाईकवरील लई भारी झालेलं आहे काम। कुठनं घेऊ? होय, हां जमत आहे का? आला का? हाँ लगेज की वजह से है थोड़ा, लेकिन निकल जाएगी गाड़ी, कोई दिक्कत नहीं है। यहाँ से राइट और ऊपर, ठीक है आराम से निकल जाएगा। ये देख लो पहले। वन टू थ्री, चल रे ट्रॅम्पलर। हां निघाली। ट्रॅम्पलर म्हणजे माझा टायर। थांब येऊ काय? थांब येतो। थोडा मोमेंटममध्ये घेऊ शकतो? नाही निघेल। थोडं मागे घे, थोडं अजून मागे घे, काही प्रॉब्लेम नाही आहे। थांब येतो। तू गिअरमध्ये ठेव गाडी, क्लच सोड, खाली येऊ दे। हे बंद कर गाडी, क्लच सोड, बंद कर। हां क्लच सोड आणि खाली येऊ दे, क्लच सोड, खाली येऊ दे। सोड आहे, मी आहे। ये अजून येऊ दे। हां झाली। आता मोमेंटम भेटेल आपल्याला। तू सरळ पहिले तिकडे टाक, सरळ इकडं नाही आहे असा। हां इझी निकल गया, ठीक आहे निघाला। हाँ घे बढ़िया, बहुत बढ़िया। हाँ जय बजरंगबली। मजा आली। डाऊन हिल आणि क्लाइंबिंग दोन्ही केलं आपण। चला नो प्रॉब्लेम यार। इकडनं बघूया आपण कसा होता तो पॅच। तू इकडे ब्रेक दाबला मागे तर अबे निघाली असती रे गाडी, या दगडावरनं निघाली असती। थोडंसं दगड लागला असता, ठीक आहे नो प्रॉब्लेम। क्लाइंबिंग केलं ना आपण, निघाली असती। खालून बघितल्यावर समजत आहे की निघाली असती गाडी, नो प्रॉब्लेम। चला कोई बात नाही मित्रांनो, हे अशी कारनामे आपण कधी करतो। बघील आता हा फुटेज टाकल्यावर घरी मला किती शिव्या पडतात। काही नाही आपण सेफली करतो बाबा। आपल्याला वाटलं तिथे म्हणजे असं इंट्युशन आलं की इकडनं सेफ नाही आहे तर आपण परत घेतली। असं नाही आहे की बाबा नाही कुदा के लेके जाऊंगा, असं नाही, ठीक आहे ते नाही करत आपण। मित्रांनो इथली माती बघा कशी भुरभुरी माती आहे। आणि हीच माती हे जे आहे ना पूर्ण डोंगर त्या मातीचाच आहे। ही जी धूळ आहे पूर्ण एकदम अशी सॉफ्ट अशी माती आहे। मुलतानी मिट्टी आहे क्या भाई ये? मिट्टी का टेक्सचर है। अगला उमड़ेगा तो पूरा वाइट हो जाएगा मेरा कपड़े। क्या राइडर बनेगा रे तू? क्या है? इतने लगेज के साथ कैसे बर्नआउट मारेगा रे तू? अबे मट्टी में घुसा मैं। कोई दिक्कत नहीं, आराम से लो। ब्रेक नहीं मारने का बस। बिस्किट 15 किलोमीटर इकडे, हुंदर 23, प्रतापपूर 32। अब बाकी का पता नहीं क्या है। आपल्याला हुंदरकडे जायचं आहे आणि आता आपण आपल्या जिथे स्टे आहे त्याचा मॅप लावलेला आहे। चला मित्रांनो, हे बघा किती सुंदर वॉटरफॉल, एक नंबर। तो तिथनं वरनं येत आहे ते बघा मित्रांनो। इकडे काही लोक एन्जॉय करत आहे लहान पोरांसोबत। तर मित्रांनो आज मी तुम्हाला काही किलोमीटर अपडेट दिलेला नाही, तर तो एक दिन देतो। माझी गाडी घरापासून किती किलोमीटर चाललेली आहे ते मला सध्या लक्षात नाही आहे, बट टोटल ओडोमीटर झालेला आहे 18,885। म्हणजे हार्डली 100-115 किलोमीटर नंतर आपण 19,000 किलोमीटर कंप्लीट करणार। टाईम झालेला आहे 3:15 आणि आपलं डेस्टिनेशन आता बस 13 किलोमीटरवर आहे। बस पोचतच आलेलो आहे। आजचा दिवस इझी होता, असं काही खास टफ नव्हतं काही, पण फुल ऑन ॲडव्हेंचर, फुल ऑन मजा आली आज। किती मस्त इथे गोल दगड आहे। आता ते बघा मागे सँड होतं, आता इथे गोल दगड आहे। इथे एक मॉनेस्ट्री आहे, हे बघा माझ्या लेफ्ट साईडला दिसत आहे मॉनेस्ट्री, एक नंबर। आणि हा ब्रिज बघा,
तर क्या बात आहे भाई. तर आपल्या हॉटेलचं नाव आहे द स्काय रायडर्स. इकडनं अजून 550 मीटर 550 मीटर. तर मित्रांनो आपल्याला आपली जागा सापडलेली आहे स्काय रायडर कॅम्प. चला सर समोर. हॅलो. हां जस्ट पोचलो आहे. जस्ट गाडी पार्किंगमध्ये लावत आहे. ओके मला वाटलंच. हां मला लोकेशन. तर मित्रांनो आम्ही आमच्या स्टेमध्ये पोचलेलो आहे. ॲक्च्युली हे टेंट स्टे आहे. दिस इज द टेंट. तिकडेसुद्धा टेंट आहेत. पूर्ण टेंट्स आहेत आतमध्ये. चहा रेडी आहे. जबरदस्त चहा घेणार. तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी गॉगल का बरं? कारण रिझन बघा डोळे कसे दिसत आहे. खूप थकलेले डोळे आहेत त्यामुळे गॉगल. चाय किधर आहे भाई? हां इधर आहे. चलो चला चहावर ताव मारू आणि त्यानंतरचं बघूया काय करायचं आहे काय नाही करायचं आहे किंवा झोपायचं आहे नुसतं बघूया. चला. तर मित्रांनो टेंटमध्ये बसून टाईमपास करण्यापेक्षा थोडा टाईम यूज करूया असा विचार करून मी पुन्हा निघालो दिस्कित मॉनेस्ट्रीकडे. जाताना रस्त्यात द फेमस सँड ड्यून्स ऑफ नुब्रा व्हॅली बरोबर डबल हम्प कॅमल म्हणजेच 2 कुबड्या असलेला उंट हा सुद्धा दिसला. त्याला हाय हॅलो केल्यानंतर बाय बडी बाय बाय लव यू मैत्रेय बुद्धाचे दर्शन घेतले आणि नुब्रा व्हॅली व्ह्यू पाहत दी एंड नाही डे एंड केला. तर मित्रांनो खरंच आज ॲक्च्युअलमध्ये खूप मजा आलेली आहे. ही जी लडाख जर्नी आहे ना डे बाय डे एक नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. डेली मला नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटत आहे. आज इथे मैत्रेय बुद्धा मूर्तीपाशी मी एकटाच आलेलो आहे. आजची आहे 15 तारीख आणि आपली ट्रिप अजून 10 दिवस चालणार आहे. मे बी 25 तारखेपर्यंत आपण ही ट्रिप कंप्लीट करूया. तर अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आजचा हा जो ब्लॉग आहे मी इथेच संपवतो कारण आज खूप जास्त फुटेज झालेले आहेत आणि खूप साऱ्या व्हेरायटी ऑफ थिंग्स आपण केलेले आहेत. ऑफरोड केलेला आहे जबरदस्तीवाला ऑफरोड. तर इथेच हा ब्लॉग मी संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.